जरांगेंनी आता अटकेपार झेंडे लावण्याचा निर्धार केल्याचं दिसतंय। साम टीव्ही सोबत साधलेल्या संवादामध्ये जरांगेंनी तसे संकेत दिलेत। त्यामुळे जरांगेंचं आंदोलन आता दिल्लीकडे जाणार असल्याची शक्यता आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी माधव सावरकर। पाटील हे आपल्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत। महाराष्ट्राच्या समोर ते दुपारी 12 वाजता येईल। तत्पूर्वी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सरकारची जबाबदारी होती एवढं मोठं विशेष अधिवेशन घेतलंय की जो कायदा पारित केला त्याचबरोबर सगळ्या सोयरींनी सुद्धा अंमलबजावणी करणे, कारण त्याचा परिणाम त्यांना दिसलाय सुद्धा। शहाणपणाची भूमिका जर खरोखर ते असतील आणि मायबापाची भूमिकेत ते असतील राज्याचं पालकत्व म्हणून आणि कायद्याच्या कायद्याला जर ते मानत असतील तर त्यांनी पश्चाताप ही गोष्ट आता रात्रीतून घ्यायला पाहिजे की त्यांना जे त्यांच्या नजरेत किंवा मनात अपेक्षित होतं ते झालेलं नाहीये। खरंच जर शहाणे असतील ते हुशार असतील तर त्यांनी ओळखावं की पूर्वीचा मराठा आता खरंच राहिला नाही, त्याला न्याय पाहिजे। म्हणून त्यांनी अंमलबजावणी आता तरी करावी, नसता आंदोलनाची दिशा ठरलीच म्हणून समजायचं। आता 12-1 वाजेपर्यंत जास्तीत जास्त, कारण खेड्यापाड्यातले लोक आहेत, थोडासा यायला वेळ लागतो, कामं असते, जनावरं आहेत, पाणी पाजणे अमुक कुटाने असते, थोडंसं यायला वेळ लागणार आहे। एकदा बैठक सुरू झाली की निर्णय ठरला म्हणून समजायचा, आणि एकदा निर्णय आंदोलनाचा ठरला, तारीख ठरली की मराठी तयारीला लागले म्हणून समजायचे। आणि अंमलबजावणी घेतल्याशिवाय सुट्टी नसती। ते आता विचारून 1 वाजता 12-1 वाजता सगळ्यांना विचारून स्वरूप दिशा, आम्ही अंधारात काहीच केलं नाही, खंजीर कवाच खोपसला नाही, सरळ सांगितलं हे करणार आहेत आणि ते करतोच आणि विजय सुद्धा मिळवतो। आमचं काय राहिलेलं नाही। आता खंजीर खुपसला नाही पण सरकारने खंजीर खुपसलाय असा मेसेज गेलेला आहे। आम्ही अंमलबजावणीच घेणार ना मग त्याच्या बदल्यात। हो, कारण आम्ही लढणार आहे मराठी, पर्याय त्यांच्याकडे, महाराष्ट्र हादरेल मगचं उत्तर त्यांच्याकडे, आमच्याकडे नाही। मग काय करायचं आता त्यांनी ठरवायचं। महाराष्ट्र हादरेल, महाराष्ट्रापेक्षा बाहेर, महाराष्ट्रच काय, महाराष्ट्र उठला म्हणल्यावर महाराष्ट्र आदरून काय होणार आहे, बाहेरच आदरला पाहिजे सगळं। बाहेर पार्टीतपर्यंत जाणार, लाल किल्ल्यापर्यंत। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, अंतरवली, सराटी।